हॅलो. शुभ सकाळ सगळ्यांना. आजच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना किंवा FYBAच्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचा असा विषय CBS पॅटर्ननुसार आलेला आहे. सेमिस्टर 1 ज्याला आपण कोर्स DSC सायकोलॉजी 1A फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी किंवा मानसशास्त्राची मूलतत्वे किंवा मूलाधार असं संबोधलं जातं. तर त्यामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्या 4 टॉपिकची असणारी सगळ्यात महत्त्वाची असणारा जो टप्पा आहे तो तुमच्यासमोर मी मांडणार आहे. कारण का पहिला जो टॉपिक आहे किंवा ज्याला पहिलं युनिट असं म्हटलं जातं त्याला मानसशास्त्राची ओळख किंवा ज्याला आपण म्हणतो की परिचय म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी. तर मानसशास्त्राची ओळख हा पहिला टॉपिक जो आहे त्या पहिल्या टॉपिकमध्ये काय केलं आहे की मानसशास्त्राचा असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचबरोबर मानसशास्त्राची असणारी महत्त्वाची ध्येय, त्या ध्येयामध्ये असणारं सगळ्यात असणारं महत्त्वाचं ध्येय म्हणजे वर्तनाचं वर्णन करणं, वर्तनाचं स्पष्टीकरण करणं, वर्तनाचा अंदाज व्यक्त करणं आणि वर्तनाचं नियंत्रण करणं, आणि शेवटचं ध्येय मानसशास्त्राचं ते म्हणजे वर्तनाचं असणारं आकलन समजावून घेणं. अशी मानसशास्त्राची महत्त्वाची ध्येय हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर असणारा मानसशास्त्राचा जो इतिहास आहे, इतिहास फार मोठा आहे, पण तो सगळ्या डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार नाही. मात्र मानसशास्त्राची असणारी म्हणजे मानसशास्त्राचा इतिहास आणि विचार प्रवाह ज्याला म्हणतो किंवा मानसशास्त्रामधले असणारे वैचारिक स्वरूपाचे असणारे दृष्टिकोन हे यामध्ये महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का यामध्ये काय की मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, ही एक व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रॉबिन्सन, मॉर्गन आणि किंग यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी या बाबतीत केलेल्या अनेक जणांच्या व्याख्या आहेत. मात्र मानसशास्त्राचे जे विचार प्रवाह आहे ह्या विचार प्रवाहामध्ये काय केलेलं आहे की रचनावाद कशा पद्धतीने असावा, कार्यवाद कशा पद्धतीने असावा, गेस्टाल्टवाद कशा पद्धतीने असावा ज्याला आपण म्हणतो की समष्टीवाद, आणि त्याचनंतर असणारा मनोविश्लेषण जो वाद आहे म्हणजे जो सिग्मंड फ्राईडनं मांडलेला आहे, तर त्याचाही उल्लेख यामध्ये डिटेल्समध्ये नंतरच्या भागामध्ये सांगणार आहे. फक्त तुम्हाला या 4 टॉपिकमध्ये काय या पुस्तकामध्ये नेमकं काय त्याचाच फक्त आढावा मी आजच्या या असणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर असणारा वर्तनवाद, जॉन बी वॅटसननं हा एक वर्तनवाद मांडला. त्यानं ग्रंथ नावाचा वर्तन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये सगळा असणारा वर्तनवाद त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मानवतावाद आहे, बौद्धिकवाद आहे, जैविक, त्याचबरोबर मानस, सामाजिक आणि सांस्कृतिक वाद आहे. त्याचाही उल्लेख यामध्ये महत्त्वाचा दाखवलेला आहे. त्याच्याबरोबर असणारा 1.3 जो आहे तो भारतीय मानसशास्त्र. भारतीय मानसशास्त्रामध्ये नेमकं काय, आजचा भूतकाळ नेमका काय, सद्यस्थिती काय आणि ब्रिटिश कालावधीमध्ये काय होतं, स्वतंत्र भारतामध्ये काय होतं आणि परंपरावादी भारतामध्ये काय, हे सांगण्याचा प्रयत्न यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर 1.4 जो आहे तो अतिशय महत्त्वाचा यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये त्यांनी काय केलं की मानसशास्त्राची ज्याला आपण म्हणतो शाखा किंवा क्षेत्र ज्याला आपण म्हणतो आणि व्यवसाय संधी, मानसशास्त्रामध्ये अनेक स्वरूपाच्या व्यवसाय संधी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला जो टप्पा पाडणार तो मानसशास्त्राची क्षेत्र. मानसशास्त्राची क्षेत्र जर बघितली तशी अनेक दिलेले आहेत. अमेरिकन मानसशास्त्रीय असोसिएशननं जवळजवळ 36 शाखा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या सांगितलेल्या आहेत. मात्र यामध्ये काय केलं की आपल्याला महत्त्वाच्या एक मोजक्या 10 शाखा यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यामध्ये असणारे चिकित्सा मानसशास्त्र म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो समुपदेशन म्हणजे नेमकं काय, ज्याला इंग्रजीमध्ये काउन्सिलिंग असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर असणारं औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रामध्ये आज मानसशास्त्राची गरज का भासत आहे त्याचाही उल्लेख यामध्ये केलेला आहे. शालेय आणि शैक्षणिक स्वरूपाचं असणारं ज्याला आपण म्हणतो की शैक्षणिक तज्ज्ञ, मानसतज्ज्ञ ज्याला आपण म्हणतो थॉर्नडाईक यांनी या बाबतीत वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या अभ्यासक्रमाची रचना त्या वयोगटानुसार कसा असावा त्याचाही उल्लेख त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक मानसशास्त्रामध्ये तुमचं असणारं नेतृत्व, सामाजिक प्रभाव तुम्ही कशा पद्धतीने टाकता त्याचाही उल्लेख यामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर पूर्वग्रह कशा पद्धतीने असतात, आक्रमकता कशा पद्धतीने असते, आकर्षण कशा पद्धतीने असतं, प्रेमाची भावना कशा पद्धतीने असते, घनिष्ठ नातेसंबंध कशा पद्धतीने असावेत, समाजभिमुख वर्तन कसं असावं, या सगळ्यांचा विचार
या सामाजिक मानसशास्त्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैकासिक मानसशास्त्रामध्ये जन्मापासून ते साधारणतः मृत्यूपर्यंतच्या असणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येकाची अवस्था वेगळी वेगळी असते. म्हणजे प्रत्येक वयाला, म्हणजे जशी उदाहरणार्थ अर्भकावस्था असेल, बाल्यावस्था असेल, पूर्व बाल्यावस्था असेल, उत्तर बाल्यावस्था असेल, मध्यम अवस्था असेल, किशोरावस्था असेल, वृत्तार्थ वय असेल, ह्या सगळ्या वैकासिक मानसशास्त्रामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर असणारं आरोग्य मानसशास्त्र आहे. आरोग्य मानसशास्त्रामध्ये काय दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या स्वरूपानं दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये असणाऱ्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या नेमकी काय केलेली आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सुस्थितीत आहात का, हे यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुन्हेगारी आणि न्याय सहाय्यक स्वरूपाचा मानसशास्त्राचा सुद्धा उल्लेख यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सैनिकी मानसशास्त्राचा सुद्धा उल्लेख यामध्ये अतिशय महत्त्वाचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्रीडा मानसशास्त्र, त्यामध्ये ग्रिप्त हा क्रीडा मानसशास्त्राचा जो जनक आहे त्यानं वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं यामध्ये उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्री मानसशास्त्र, डेन्मार्कनं जे संशोधन केलेलं आहे साधारणतः 1979 मध्ये, स्त्री मानसशास्त्रामधला असणारा गटांतर्गत स्वरूपाचा असणारा बदल जो असतो किंवा ज्याला आपण म्हणतो परिवर्तन जे असतं, हे परिवर्तन कशा पद्धतीने आहे, इतर देशामधल्या आणि आपल्या देशामधल्या असणारी संस्कृती, त्याचा परिणाम स्त्री मानसशास्त्रावर काय होतो किंवा स्त्रीवर काय होतो, पुरुषावर लिंग भिन्नतेच्या बाबतीत यामध्ये उल्लेख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर शरीर मानसशास्त्र किंवा ज्याला आपण म्हणतो मेंदू मानसशास्त्र, त्याचाही उल्लेख यामध्ये दिलेला आहे. सकारात्मक मानसशास्त्र, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह सायकोलॉजी, त्याचाही उल्लेख यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर असणारं पर्यावरण मानसशास्त्र आणि आध्यात्मिक मानसशास्त्र, अशा 1.4 मध्ये तुम्हाला जो उल्लेख दिलेला आहे किंवा शाखा जे दिलेले आहेत, त्या शाखा यामध्ये महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मानसशास्त्रामधल्या व्यवसाय संधी, याच्यावर बोलून तेवढं भरपूर आहे, परंतु आपण आजच्या तासाला फक्त आपण काय करणार आहोत, आजच्या सिरियलमध्ये तुम्हाला फक्त लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला फक्त असणाऱ्या हायलाईटच फक्त तुम्हाला सांगणार आहे. व्यवसाय संधीमध्ये मनोविकार तज्ज्ञ तुम्हाला होता येतं, मनोविश्लेषण तज्ज्ञ तुम्हाला होता येतं, मनोचिकित्सक तज्ज्ञ होता येतं, मानसतज्ञ होता येतं, समाजसेवक ज्याला आपण म्हणतो MSW मास्टर ऑफ सोशल वर्कर तुम्हाला याच्यामधून होता येतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने करिअर यामध्ये करता येऊ शकतं. त्याचबरोबर असणारं तुम्हाला व्यापार, औद्योगिक किंवा संघटनात्मक क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता. सैनिकी क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आर्मी अल्फा, आर्मी बीटा, म्हणजे निरक्षर आणि साक्षर याच्यासाठी चाचण्यांचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तोही यामध्ये उल्लेख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर 1.5 जे आहे ते उपयोजन, मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीद्वारे वर्तनाचं आकलन समजावून घेणं. वर्तनाचं आकलन समजावून घेण्यासाठी काय करावं लागतं, तर यामध्ये असणारं तुम्हाला प्रायोगिक पद्धत जी आहे, कारण का मानसशास्त्राच्या अनेक अभ्यास पद्धती आहेत, त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची पद्धत ज्याच्याकडे पाहिलं जातं वस्तुनिष्ठ स्वरूपाची, यथार्थता ज्याला आपण म्हणतो किंवा विश्वसनीय स्वरूपाची असणारी पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत आहे. त्याचबरोबर कोरिलेशन पद्धत दिलेली आहे. ऋणात्मक आणि धनात्मक कसा सहसंबंध येतो तो यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमुक एखादा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या वर्तनावर काय परिणाम होऊ शकतो किंवा अमुक एखादा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या वर्तनामध्ये पीस मेकिंग कशा पद्धतीने होऊ शकतं, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्मनिरीक्षण पद्धत, स्वतः प्रयोगशाळा होणं, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण कशा पद्धतीने चुकतो आणि आपणच कशा पद्धतीने दुरुस्त होतो, स्वतःच प्रयुक्त असतो आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये, त्याचाही आपण डिटेल्स भाग आपण पाहणार आहोत. निरीक्षण पद्धत, सर्वेक्षण पद्धत आहे, केस स्टडी ज्याला आपण म्हणतो किंवा वृत्ताभ्यास म्हणतो, त्याचाही उल्लेख यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हा असणारं पहिलं युनिट आहे. दुसरं जे युनिट आहे ते म्हणजे बोधात्मक प्रक्रिया, ज्याला आपण म्हणतो की कॉग्निटिव्ह प्रक्रिया. आता कॉग्निटिव्ह प्रक्रियामध्ये, कॉग्निटिव्ह प्रोसेसमध्ये काय केलेलं आहे की बोधात्मक मध्ये वेदन तुमचं कसं आहे, अवधान तुमचं कसं आहे आणि संवेदन तुमचं कसं आहे, हे यामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण का वेदन म्हणजे काय आणि वेदनामध्ये असणारं त्याचं वेदनाचं स्वरूप काय, म्हणजे उदाहरणार्थ समजा दृष्टी वेदन असेल, श्रवण वेदन असेल, स्पर्श वेदन असेल, गंध वेदन असेल किंवा रस वेदन असेल, त्याला आपण म्हणतो की रुची वेदन असेल, ह्या सगळ्यांचा उल्लेख आपण पाहणार आहोत. त्याचं प्रमाण किती असतं, कारण का तुमच्या ज्ञानेंद्रियाद्वारे तुम्हाला मिळालेलं जे ज्ञान असतं त्या ज्ञानाचाच भाग हा वेदनामध्ये दाखवलेला आहे. त्याच्याबरोबर अवधान, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या.
इकडे तिकडे पाहू नका, मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारणार आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांचं अवधान काय होतं की माझ्याकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात होतात. म्हणजे याच्यामध्ये अवधानाचं स्वरूप काय, अवधानाची व्याख्या नेमकी काय आणि अवधानाचे प्रकार, म्हणजे स्वाभाविक अवधान असेल, ऐच्छिक अवधान असेल आणि अनैच्छिक अवधान असेल. आणि त्यानंतर अवधानाची वैशिष्ट्ये यामध्ये दिलेली आहे. अवधानाची कक्षा कशा पद्धतीने असावी, अवधान दोलामय कशा पद्धतीने असतं ते यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्यानंतर संवेदन. संवेदन म्हणजे वेदन प्लस अर्थ इज इक्वल टू संवेदन. संवेदनामध्ये संवेदनाची संघटन तत्व यामध्ये दिलेले. आकृती आणि पार्श्वभूमी कशा पद्धतीने असते, आकृती आखीव रेखीव कशा पद्धतीने असते हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समावेशनाचं तत्व कशा पद्धतीने आहे, समायोजनाचं तत्व कशा पद्धतीने आहे, त्याच्याबरोबर असणारं दिशा दाखवणारं तत्व कशा पद्धतीने, ही समाकृती तत्व गेस्टाल्टनं कशा पद्धतीने दाखवलेले त्याचाही उल्लेख आपण डिटेल्समध्ये नंतर पाहणार आहोत. त्याच्याबरोबर अध्ययन पद्धती. तशा अध्ययन पद्धती अभ्यासाला तुम्हाला 4च दिलेले आहेत. एक अभिजात अभिसंधान पद्धत, जी नोबेल पारितोषिक विजेते युव्हान पॅव्लोवनं ही अभिजात अभिसंधान अध्ययनाची पद्धत मांडलेली आहे. साधक अभिसंधान B.F. स्किनरनं उंदरावर प्रयोग करून ही पद्धत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोधात्मक अध्ययन आहे, निरीक्षणात्मक अध्ययन आहे. निरीक्षणात्मक अध्ययनामध्ये अल्बर्ट बंडुरानं या बाबतीत चांगल्या पद्धतीचं संशोधन केलेलं आहे. त्याचाही डिटेल्स भाग आपण नंतर पाहणार आहोत. त्याच्याबरोबर असणारं 2.3 जो आहे तो स्मृती. प्रत्येकाच्या स्मृती वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची असतात. म्हणजे तुम्हाला आठवतं, एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर तुम्हाला आठवतं का नाही आठवतं, या व्यक्तीचं नेमकं नाव काय, या व्यक्तीची आणि माझी कधी ओळख झाली होती, ही यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्मृतीची व्याख्या असेल किंवा स्मृतीचे प्रकार असतील हे आपण यामध्ये पाहणार आहोत. स्मृतीचे प्रकार तसं वेदनिक स्मृती आहे, अल्पकालीन स्मृती आहे आणि दीर्घकालीन स्मृती आहे. आणि यामध्ये परत दीर्घकालीन मध्ये व्यक्त, अव्यक्त, त्याबरोबर असणारं त्यामध्ये घटना, अर्थपूर्ण स्वरूपाची असणारी स्मृती ही यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर काही स्मृतीविषयक काही माहिती संस्करण स्वरूपाचे प्रारूप आहे किंवा त्याला आपण सिद्धांत म्हणतो. तसे सिद्धांत भरपूर जणांचे आहेत, मात्र आपल्याला 2च सिद्धांत महत्वाचे आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेले आहेत फर्स्ट इयरच्या यासाठी. अटकिन्सन आणि शेफ्रिन यांचं असणारं बहुलक स्वरूपाचं असणारं स्मृती प्रारूप आणि दुसरं जे दिलेलं आहे क्रेक आणि लॉकहार्ट यांनी मांडलेलं ज्याला आपण म्हणतो की स्तर प्रारूप स्मृतीचं, ते आपण यामध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर 2.4 जो आहे तो विस्मरण. विस्मरण नेमकं काय होतं, विस्मरणाचं स्वरूप काय, विस्मरणाच्या व्याख्या काय आहेत. कारण का एबिंगहॉसनं 1885 मध्ये अतिशय सुंदर संशोधन या बाबतीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय केलं की विस्मरणाची काही कारणं दाखवलेली आहेत. विस्मरणाची कारणं किंवा त्याला सिद्धांत सुद्धा त्यानं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणी, एबिंगहॉसनं. एबिंगहॉसनं काय केलं की स्मृतिऱ्हास कसा होतो, व्यत्यय तुमच्यामध्ये कशा पद्धतीने घडून येतो, त्याचबरोबर भूतकालीन आणि भविष्यकालीन स्वरूपाचा परिणाम तुमच्या या असणाऱ्या व्यत्यय सिद्धांतामध्ये कसं दिसून येतो त्याचाही उल्लेख यामध्ये दाखवलेला आहे. त्याच्याबरोबर असणारं प्रेरित विस्मरण कसं तुमचं होतं तेही यामध्ये दाखवलेलं आहे. स्मृतिलोप कशा पद्धतीने होतो, प्रत्यानयन तुमच्यामध्ये कशा पद्धतीने घडतो याचाही विचार या विस्मरणामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणारं 2.5 जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. 2.5 मध्ये स्मृती सुधार तंत्र, स्मृती कशी सुधारावी किंवा स्मृतीमध्ये तुमच्यामध्ये बदल कशा पद्धतीने करावा हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याकडे संघटन स्वरूपाची असणारी तंत्र हे यामध्ये एक दाखवलेलं आहे. सामूहिकीकरण यामध्ये एक तत्व दाखवलेलं आहे. खुंटी पद्धत म्हणून म्हटलेली आहे ती यामध्ये दिलेली आहे. ज्याला आपण स्थान पद्धती म्हणतो ती कशा पद्धतीची आहे. शब्द साचार्य पद्धतीचा अवलंब कशा पद्धतीने केलेला आहे. संक्षिप्त स्वरूपाचा असणारं शब्दकोश तुम्ही कशा पद्धतीने वापरता. SQ4R त्यामध्ये दिलेले. त्याच्या अगोदरची पद्धत होते SQ3R, आता SQ4R म्हणजे सर्वेक्षण पद्धत असेल, प्रश्न असेल, वाचन असेल, प्रपाठ असेल, उजळणी असेल यांचा उल्लेख यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून एकंदरीत असणारा हा जो टॉपिक 2 नंबरचा टॉपिक आहे कॉग्निटिव्ह स्वरूपाची प्रोसेस ही आपण यामध्ये डिटेल्समध्ये आपण नंतर पाहणारच आहोत. त्याच्यानंतर असणारा टॉपिक नंबर 3 जो आहे तो प्रेरणा आणि भावना. प्रेरणा म्हणजे नेमकं काय आणि भावना म्हणजे नेमकं काय, 2 कन्सेप्ट यामध्ये दिलेले या टॉपिकमध्ये. त्यामध्ये प्रेरणा म्हणजे काय की कोणत्याही क्रियेला प्रारंभ करून देणारी आंतरिक शक्ती म्हणजे प्रेरणा होय.
गिलफोर्डने केलेली फार सुंदर व्याख्या आहे. म्हणून ह्या प्रेरणेचं स्वरूप काय, प्रेरणेची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि प्रेरणाचक्र कसं असतं, आणि शरीराची असणारी समस्थिती तुमची कशी असते. प्रेरणाचक्रामध्ये एक प्रेरणा सुरू झाल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची असणारी वळवळ, तुमची असणारी हालचाल, तुमची असणारी धडपड ही यामध्ये दिसते. कारण का त्याच्यामध्ये साधक वर्तन दिसतं. हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणारं मॅस्लोची वर्चस्व श्रेणी दिलेली आहे. मॅस्लोनं जे दिलेलं आहे याच्यामध्ये त्यानं काय केलं की गरज कशा पद्धतीची असतात, म्हणजे पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर कसा असतो. कारण का 1857 मध्ये अब्राहम मॅस्लोनं काय केलं की प्रेरणांची वर्चस्व श्रेणी मांडली. त्यामध्ये मग तुमचा असणाऱ्या शारीरिक प्रेरणा कशा आहेत, सामाजिक प्रेरणा कशा पद्धतीने असतात, त्याच्याबरोबर असणारं तुमच्यामध्ये असणारी सुरक्षिततेच्या प्रेरणा कशा पद्धतीने घडतात, आणि मग आपण आत्माविष्कारापर्यंत किंवा वास्तविकीकरणापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतो हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर प्रेरणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रेरणांचा शारीरिक प्रेरणा आहेत, सामाजिक प्रेरणा आहेत, आणि मानसशास्त्रीय प्रेरणा आहेत. शारीरिक प्रेरणेमध्ये भूक असेल, तहान असेल, लैंगिकता असेल, मातृत्व असेल किंवा वात्सल्य आपण म्हणतो, निद्रा किंवा झोप असेल, तापमान असेल किंवा दुःख नियंत्रण असेल, आणि उत्सर्जन प्रक्रिया असेल किंवा उत्सर्जन क्रिया असेल, ह्या शारीरिक प्रेरणा आहेत. आणि सामाजिक प्रेरणेमध्ये तुमची असणारी सिद्धी प्रेरणा कशी आहे, तुमचं कर्तृत्व कशा पद्धतीने आहे, तुमचं प्रभुत्व प्रेरणा कशा पद्धतीने आहे, ही सामाजिक प्रेरणेमधलं आहे. सहवास तुम्हाला कशा पद्धतीने आहे, संलग्नता कशी दिसते, आक्रमकता असेल, कुतूहल असेल, आत्मवास्तवीकरण असेल, प्रतिष्ठा असेल, स्थिरता असेल, आणि वैरभाव असेल, ह्या सगळ्या सामाजिक प्रेरणा आहेत. त्याच्यानंतर मानसशास्त्रीय प्रेरणा कुठल्या आहेत, मानसशास्त्रीमध्ये तुमच्या असणाऱ्या सवयी, तुमचा असणारा आनंद, तुमच्यामध्ये असणारं प्रेम, तुमच्यामध्ये असणारे क्रोध, तुमच्यामध्ये असणारी वृत्ती, तुमच्यामध्ये असणारे स्वारस्य, तुमच्यामध्ये असणारे वैफल्य, हे सगळं यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून एकूण प्रेरणा ज्या दिलेल्या आहेत ह्या प्रेरणांचं 3 प्रकारात वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शारीरिक प्रेरणा, सामाजिक प्रेरणा, आणि मानसशास्त्रीय प्रेरणा. त्याच्यानंतर असणारा प्रेरणा संघर्ष. तसा प्रेरणा संघर्ष अनेक गोष्टीमधून दिसतो. म्हणजे इकडे आड इकडे वीर, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, म्हणजे अशा पद्धतीने यामध्ये. म्हणून मात्र प्रमुख प्रकार 2च आहे. म्हणजे आंतरिक संघर्ष असतो आणि बाह्य संघर्ष असतो. आंतरिक संघर्षामध्ये काय केलेलं की प्रगमन संघर्ष, म्हणजे हवा वाटणारा संघर्ष, आणि दुसरा जो आहे तो प्रगमन वर्जन संघर्ष, तिसरा जो आहे तो वर्जन संघर्ष, म्हणजे इकडे आड इकडे वीर, म्हणजे द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष. असे आंतरिक स्वरूपाच्या संघर्षाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. बाह्य संघर्ष अनेक आहेत. बाह्य संघर्षामध्ये व्यक्तिमत्वामधला असणारा बदल तुमचा, कारण का व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, व्यक्ती तितके स्वभाव त्यामध्ये दिसून येत असतात, वैचारिक मतभेद असतात, मनभेद असतात, त्याच्याबरोबर मूल्यामधला असणारा संघर्ष असेल, किंवा तुमच्या असणाऱ्या आंतरसमूहामधला असणारा संघर्ष असेल, किंवा आंतर स्वरूपाची असणारी तुमच्यामधलं असणारी वेगळ्या स्वरूपाची असणारी संघर्षाची त्यामध्ये मिळणारी भेट असेल, हे यामधून दिसून येत असतं. आणि 3.4 जो आहे तो म्हणजे भावना. तसं भावनेचं बघितलं तर भावनेचं क्लिक पॅट्रिकनं फार सुंदर या बाबतीत केलेलं संशोधन आहे. कारण का त्याने काय केलं की भावनेचं असणारं स्वरूप आणि व्याख्या वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि त्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केले. मात्र मूलभूत भावना महत्वाच्या आहेत. मूलभूत भावनामध्ये आनंद असेल, उत्तेजकता असेल, दुःख असेल, मृदू असेल, जिव्हाळा असेल, राग असेल, क्रोध असेल, भीती असेल, प्रेम असेल, चिंता असेल, शत्रुभाव असेल. म्हणून निगेटिव्ह भावना आणि पॉझिटिव्ह भावना म्हणजे सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावनांचा उल्लेख यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मूलभूत भावनेमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं उपयोजन. या टॉपिक मधला जो असणारा 3.5 जो आहे तो उपयोजन, संघर्ष सोडवण्याचे मार्ग. संघर्ष सोडवण्याचे मार्ग प्रमुख 2च आहेत. एक असणारा प्रत्यक्ष मार्ग आणि दुसरा असणारा अप्रत्यक्ष मार्ग, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा डिटेल्स भाग आपण नंतर पाहणार आहोत त्याच्या उदाहरणासहित. म्हणजे प्रत्यक्ष मार्ग कसा असतो आणि अप्रत्यक्ष मार्ग कसा असतो. प्रत्यक्ष मार्गामध्ये तडजोड कशी करावी लागते, माघार कशी घ्यावी लागते, समायोजन कशा पद्धतीने करावी लागते, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुमच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतो. आणि अप्रत्यक्षमध्ये काय होतं की वेगळ्या स्वरूपानं प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम वापरण्याचा प्रयत्न केला जातो अप्रत्यक्ष मार्गामध्ये. त्याचाही उल्लेख यामध्ये आपण नंतर डिटेल्समध्ये पाहणार आहोत. टॉपिक नंबर 4 जो आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता.
आता व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता हा टॉपिक नंबर 4 जो आहे म्हणजे पर्सनॅलिटी आणि इंटेलिजन्स. व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आणि व्यक्तिमत्वामध्ये ज्याला आपण म्हणतो माणस भौतिक स्वरूपाचा असणारी डायनॅमिक प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, या डायनॅमिक प्रक्रियेला तुम्ही समायोजित कशा पद्धतीने करता. कारण का व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अनेक गैरसमजुती आहेत. म्हणजे या बाबतीत अनेक वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं आपोआपच असतं, जन्मजात मिळतं, असं त्यामध्ये काही करावं लागत नाही. म्हणजे हे व्यक्तिमत्वाच्या अनेक गैरसमजुती यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आल्पोर्टनं फार सुंदर या बाबतीत केलेली संशोधन आहे. म्हणजे 1950च्या कालावधीमध्ये असणारी व्यक्तिमत्वाच्या रचनामधला असणारं गुणवैशिष्ट्यामधला असणारा महत्वाचा टप्पा यामध्ये दिलेला आहे. म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, व्यक्तिमत्वाचं स्वरूप आणि व्यक्तिमत्वामधल्या गैरसमजुती. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचे काही दृष्टिकोन आहे ज्याला आपण म्हणतो की सिद्धांत म्हणतो. तर त्यामध्ये गार्डन आल्पोर्टनं काय केलं की गुणतत्व सिद्धांत मांडला. आणि त्या गुणतत्व सिद्धांतामध्ये दुय्यम गुण तुमचे कुठले आहेत, केंद्रीय गुण कुठले आहेत आणि प्रधान गुण कुठले आहेत, हे गार्डनर आल्पोर्टनं सांगण्याचा प्रयत्न केले. आणि कॅटलनं काय केलं की 16 घटक मांडलेले आहेत. म्हणजे स्थिर विरुद्ध अस्थिर, समाधानी विरुद्ध असमाधानी, म्हणजे अशा पद्धतीने यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचं पंचघटक मांडलेलं आहे. हे सगळ्यात प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे. म्हणजे मॅक्रा आणि कॉस्टानं काय केलं की यामध्ये अनुभवाचा स्वीकार, बिग पॉईंट मॉडेल मांडलेलं आहे त्याला. म्हणजे अनुभवाचा स्वीकार करणं, सतसत विवेक बुद्धी चा अवलंब करणं, बहिर्मुक्त असेल, सहमतीदर्शकता असेल आणि चेतापदशीलता असेल. हा एक निरटिसिझम फॅक्टर्स निगेटिव्ह दिलेले आहेत. बाकीचे घटक या मध्ये बिग पॉईंट मध्ये पॉझिटिव्ह दिलेले आहेत. त्याच्यानंतर 4.3 जो आहे तो फ्राईडचा असणारा व्यक्तिमत्व मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, व्यक्तिमत्वाची रचना, हा एक त्यानं पहिला टप्पा मांडला. ईड, इगो, सुपर इगो. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाची रचनेनंतर मनाचे स्तर म्हणजे मनाच्या पातळ्या मांडलेल्या आहेत. बोधात्मक मन, पूर्वबोध अवस्था आणि अबोध मन. अबोध मन हे वासनांचं माहेरघर असतं. हे एक मनाचे 3 स्तर त्यानं मांडण्याचा प्रयत्न. मनोलैंगिक अवस्था त्यानं मांडलेले आहेत. मनोलैंगिक अवस्थेमध्ये मुखकामुकता कशी असते, गुदकामुकता कशी असते, शैशनावस्था कशी असते, सुप्त कामुकता अवस्था कशी असते आणि जनन कामुकता अवस्था कशी असते आणि त्याच्यातून व्यक्तिमत्व कसं घडतं हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर संरक्षण यंत्रणा त्यानं वापरलेली आहे. त्याच्यानंतर दमन असेल, प्रेक्षेपण असेल, वृत्तासमर्थन असेल, अस्वीकार असेल आणि विस्थापन असेल, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर असणारं यामध्ये असणारी आंतरक्रियात्मक स्वरूपाची असणारी अनालिसिस केलेली आहे. आंतरक्रियात्मक स्वरूपाचं असणारं संप्रेषण म्हणजे याच्यामध्ये पालकाची भूमिका काय, बालकाची भूमिका काय, हे यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4.4 जो आहे तो बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आणि मग या बुद्धिमत्तेमध्ये काय केलेलं की ज्यावेळी बुद्धिमत्तेच्या बाबतीत केलेली संशोधनं अनेक स्वरूपाची दिलेली आहेत. मग त्यामध्ये असणारं तुमचं असणारं मानसिक शारीरिक वय नेमकं काय म्हणतंय, विभाजनात्मक स्वरूपाचं काय म्हणतोय, तुमचं असणारं IQ काय म्हणतोय, म्हणजे बुद्धी गुणांक इक्वल टू मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100, हे कशा पद्धतीनं. म्हणजे ज्यावेळी स्टर्न या बाबतीत संशोधन करण्याचा प्रयत्न केला तो यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून बुद्धिमत्तेचे सिद्धांत यामध्ये कॅटेलचा यामध्ये असणारा महत्वाचा सिद्धांत दाखवलेला आहे. त्याचबरोबर असणारं गार्डनरचा असणारा बुद्धिमत्तेचा सिद्धांत यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसे बरेच जणांचे बुद्धिमत्तेच्या बाबतीत अनेक संशोधनं झालेली आहेत. तुमचा बुद्धिगुणांक काढता येतो, त्याच्यावर प्रश्नावली सुद्धा तयार झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुमचा बुद्धिगुणांक शोधता येतो. आणि शेवटचा 4.5 जो आहे तो उपयोजन. या उपयोजनामध्ये काय केले की तुमच्या असणारी भावनिक बुद्धिमत्तेची वाढ कशी करणे, भावनांचं आकलन कसं करणं, भावनांचं समजून कशा पद्धतीने करणं, व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं. कारण का भावनांची नोंद होणं, स्वयंप्रेरित स्वरूपाच्या गोष्टी आणि सामाजिक कौशल्य आणि आंतर स्वरूपाचा असणारा वैयक्तिक संबंध